श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 20 त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृताचा 20वा अध्याय हा भक्तांच्या जीवनातील श्रद्धा, भक्ती, गुरुसेवा आणि सदाचार याचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. या अध्यायात श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर कशी कृपा करतात, त्यांच्या संकटाचे निवारण कसे करतात आणि त्यांच्या योग्य मार्गावर कसे आणतात याचे सुंदर वर्णन आढळते. हा अध्याय वाचताना भक्तांच्या मनात स्वामीप्रती अधिक विश्वास निर्माण होतो आणि जीवनातील अडीअडचणीवर मात करण्याचे बळ प्राप्त होते. या अध्यायात एक भक्त अनेक संकटांनी वेढलेला असतो. त्याच्या जीवनात आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक समस्या निर्माण झालेल्या असतात. सर्व मार्ग बंद झाल्यामुळे वाटत असताना तो श्री स्वामी समर्थाच्या चरणी शरण जातो. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून तो त्याच्या नामस्मरणात रमतो आणि स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच भावना त्या भक्ताच्या मनात दृढ होते. भक्ताच्या निस्वार्थ भक्तीने प्रसन्न होऊन स्वामी समर्थ त्याच्यावर कृपादृष्टी करतात. त्यांच्या जीवनातील अडचणी हळूहळू दूर होतात. जे कार्य अनेक दिवसापासून अडकलेले असते तेही पूर्ण होते. आर्थिक अडचणी कमी होतात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. यावरून स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट होतो की, जो भक्त श्रद्धा आणि सबुरीने स्वामींची उपासना करतो त्यांचे कल्याण निश्चित होते. तसेच या अध्यायात स्वामी समर्थांनी दिलेल्या आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे अहंकाराचा त्याग. अनेक वेळा मनुष्य आपल्या ज्ञानाचा, संपत्तीचा किंवा पदाचा गर्व करतो, परंतु हा गर्व त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण करतो. स्वामी समर्थ भक्तांना नम्रता आणि साधेपणा स्वीकारण्याची शिकवण देतात. जो मनुष्य नम्र राहतो त्याच्यावर ईश्वराची सहज कृपा होते. अध्यायात एका विद्वान व्यक्तीचाही प्रसंग सांगितला आहे. त्याला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो. तो इतरांना कमी लेखत असतो, परंतु जेव्हा तो स्वामी समर्थांच्या संपर्कात येतो तेव्हा स्वामी त्याला एका छोट्याशा प्रसंगातून जीवनाचे खरे तत्वज्ञान समजावून सांगतात. त्या व्यक्तीचा अहंकार नष्ट होतो आणि तो स्वामींचा निष्ठावान भक्त बनतो. या कथेतून ज्ञानासोबत विनय असणे किती आवश्यक आहे हे समजते. तसेच या अध्यायात नामस्मराचेही महत्त्व विशेषरित्या वर्णन केले आहे. स्वामी समर्थांचे नाव हे भक्तांसाठी एक अमोघ मंत्र आहे. संकटसमयी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने मनाला शांती मिळते, भीती दूर होते आणि आत्मविश्वासही वाढतो. स्वामींचे नाम हेच भक्तांचे संरक्षण करणारे कवच आहे असे या अध्यायात सांगितलेले आहे. तसेच या अध्यायात कर्मयोगाचे महत्त्व स्पष्ट केले गेले आहे. स्वामी समर्थ भक्तांना केवळ प्रार्थना करण्याचा नव्हे तर प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचा उपदेशही करतात. प्रत्येकाने आपले कार्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करावे.
परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. तसेच स्वामींची कृपा तेव्हाच प्राप्त होते जेव्हा भक्त स्वतःचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडतो. भक्तांच्या जीवनातील दुःख आणि सुख हे त्यांच्या पूर्वकर्माशी संबंधित असते. परंतु सद्गुरूंची कृपा मिळाल्यास अनेक कठीण कर्माचे परिणाम सौम्य होतात. स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे दुःख करून त्यांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतात. त्यामुळे भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडू नये असा संदेश या अध्यायातून दिला जातो. तसेच या अध्यायात दयाभाव आणि परोपकार यांचाही उल्लेख केला आहे. स्वामी समर्थ नेहमी गरजू आणि दुःखी लोकांची मदत करण्यास सांगतात. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे, शक्य तितकी मदत करणे किंवा सर्वांशी प्रेमाने वागणे हीच खरी भक्ती आहे. केवळ पूजा अर्चा करून भक्ती पूर्ण होत नाही, तर आपल्या आचरणातून ही भक्ती प्रकट झाली पाहिजे. अध्यायाच्या शेवटी स्वामी समर्थ भक्तांना असे आश्वासन देतात की जो कोणी श्रद्धेने त्याचे नामस्मरण करील त्याची ते नक्कीच काळजी घेतील. भक्ताने संकटात घाबरू नये, निराश होऊ नये आणि स्वामीवरील विश्वास कायम ठेवावा, कारण सद्गुरू नेहमी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी कार्यरत असतात. तसेच स्वामींनी या अध्यायातून 20 मुख्य शिकवणीही सांगितलेल्या गेलेल्या आहेत. ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामधील पहिले शिकवण म्हणजे श्री स्वामी समर्थ अखंड श्रद्धा ठेवावी, नामस्मरण ही करावे. नामस्मरण हे सर्व संकटावर प्रभावी उपाय आहे. अहंकाराचा त्याग करून नम्रता स्वीकारावी. तसेच कर्तव्य आणि कर्मयोग यांना महत्त्व द्यावे. गरजू लोकांची मदत करावी. गरजू लोकांची मदत करून परोपकार करावा. सुख आणि दुःख याच्यात स्वामीवर विश्वास ठेवू देऊ नये. तसेच सद्गुरूंची कृपा भक्ताला योग्य मार्ग दाखवते. हा अध्याय भक्ताला श्रद्धा, सबुरी आणि सदाचार यांचे महत्त्व शिकवतो. श्री स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण समर्पण केल्यास जीवनातील अडीअडचणी दूर होतात आणि मनशांती प्राप्त होते. म्हणून प्रत्येक भक्ताने नित्यपणे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा आणि स्वामींच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. तसेच स्वामी समर्थ या अध्याय भाग 20 मध्ये श्री स्वामी समर्थांच्या दिव्य कृपेचे आणि भक्तवत्सल्य स्वभावाचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आढळते. सद्गुरूंचे कार्य केवळ भक्तांच्या सांसारिक अडचणी दूर करणे नसून त्यांच्या अंतःकरणातील अज्ञान, भीती, मोह आणि अहंकार नष्ट करून त्यांना आत्मज्ञानाच्या मार्गावर नेणे हे आहे. या अध्यायात हाच संदेश विविध प्रसंगाच्या माध्यमातून स्पष्ट केला आहे. तसेच शेवटी हा अध्याय प्रत्येक भक्ताला एकच प्रेरणा देतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामी समर्थांचे नाम सोडू नका. त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवा. मन, वचन आणि कर्माने सदाचाराचे पालन करा. स्वामींची कृपा मिळाल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही तुम्हाला शक्य होतात आणि जीवन आनंद, समाधान व आध्यात्मिक उन्नतीने भरून जाते. श्री स्वामी समर्थ.
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 20 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, दुसरा अध्याय पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी जी सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.